स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला यूट्यूब चॅनल. तर खूप दिवस झालेत व्हिडिओ आले नाहीत एस्टिमेटिंग कॉस्टिंगवर. ठीक आहे. तर आज मी एक पर्टिक्युलर इम्पॉर्टंट टॉपिक आणलेला आहे. दॅट इज, इथं बघू शकता तुम्ही, क्वांटिटीज ऑफ आयटम्स ऑफ वर्क कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. बाय युझिंग दिस टू मेथड्स. आपण टू मेथड्स बघून घेऊ. आता एमएसबीटी मध्ये तुम्हाला कोणतेही एक मेथड लावून तुम्हाला क्वांटिटीज कॅल्क्युलेट करायचे राहतात. आता बेसिकली क्वांटिटीज कोणते? ओके. तर हे पर्टिक्युलर प्लॅन आहे. इथं आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. त्या अगोदर नंतर डिस्कशन करूत आपण. तर इथं क्वांटिटीज कोणते कोणते आहेत? एक्झाम मध्ये जे रेग्युलरली विचारतात तुम्हाला, दॅट इज एक्सकॅव्हेशन. ठीक आहे. एक्सकॅव्हेशन कशासाठी करतात? फॉर कास्टिंग ऑफ फुटिंग्स. ठीक आहे. प्लेन बीम्स वगैरे. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी एक्सकॅव्हेशन करावं लागतात, किंवा लूज सॉइल काढण्यासाठी आपण एक्सकॅव्हेशन करतो. या गोष्टी आपण या एक्सकॅव्हेशन मध्ये कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्हाला पीसीसी बेड टाकावं लागते. कसं काय? कारण की फुटिंग फॉर्मेशन साठी तुम्हाला इथं बघा, तर दिसते का डायग्राम मध्ये पीसीसी बेड आहे. ठीक आहे. तर त्याचा थिकनेस किती आहे? 150 mm. ठीक आहे. तर थिकनेसला आपण ऍज अ हाईट म्हणून कन्सिडर करतो. ते नंतर आपण डिस्कशन करू वन बाय वन. ठीक आहे. तर फक्त क्वांटिटीज लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये ह्या मेथड्स लावून तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. ओके. चलो. तर हे फर्स्ट झालं एक्सकॅव्हेशन. त्याच्यानंतर तुम्हाला पीसीसी कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याच्यानंतर युसीआर कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. आता पीसीसी म्हणजे तुम्हाला माहित असेल तर त्याला आपण काय म्हणतो? प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. याची क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागते पर्टिक्युलर क्वेश्चन साठी. विचारलं तर कॅल्क्युलेट करायचे. बट जनरली मी काय करायलो, सगळ्या क्वांटिटीज लिहून ठेवायलो. ठीक आहे. एक्झाम मध्ये मॅक्झिमम तुम्हाला 3 क्वांटिटीज कॅल्क्युलेट करायला सांगतात. ते व्यवस्थित करून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे. बाय युझिंग सेंटर लाईन मेथड ऑर लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. फक्त स्टार्टिंगला आपण हे आयटम्स लिहून घेऊ, जे आपल्याला कॅल्क्युलेटिंग करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनकोर्स रबल मेसनरी. ठीक आहे. अनकोर्स रबल मेसनरी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, डीपीसी सांगते कॅल्क्युलेट करायला, तर क्वांटिटी ऑफ आयटम. डीपीसी ला काय म्हणतो आपण? डॅम प्रूफ कोर्स. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रिक वर्क. सगळ्यांना माहित आहे, वॉल फॉर्मेशन साठी आपण काय करतोय? ब्रिक वर्क. म्हणजे क्वांटिटी आपण वॉल साठी कॅल्क्युलेट करतो, त्याला आपण कोणता वर्क म्हणतो? दॅट इज ब्रिक वर्क. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लोरिंग विचारल, आणि लास्टली आरसीसी स्लॅब विचारल. एवढ्या क्वांटिटीज तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी रॅन्डमली कोणतेही 3 विचारू शकतात. ओके. बट ते कॅल्क्युलेट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागते? पर्टिक्युलर एक मेथड यूज करावं लागतं, दॅट इज सेंटर लाईन मेथड और लॉंग वॉल शॉर्ट वॉल. लक्षात आलं? ओके. तर ह्या 7 क्वांटिटीज तुम्हाला रॅन्डमली विचारू शकता. तुम्ही व्यवस्थित या जे क्वांटिटीज आहेत, मी कसं कॅल्क्युलेट करतो युझिंग दॅट इज सेंटर लाईन मेथड, लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड, तुम्हाला कॉन्सन्ट्रेटली हा प्रॉब्लेम बघायचा आहे. दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करणार. हेच प्रॉब्लेम दोन्ही मेथडनी मी सॉल्व्ह करतो. आणि तुम्हाला ऑप्शन राहतो एमएसबीटी मध्ये, एकतर सेंटर लाईन मेथड लावून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, किंवा लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड लावून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट? आता आपण ह्याचं डिस्कशन करू. ओके. तर दोन्ही मेथड मध्ये डिफरन्स काय? इथं दोन्ही मेथड मध्ये आपण पर्टिक्युलरली फॉर्म्युलामध्ये डिफरन्स राहतो. लॉंग वॉल शॉर्ट वॉल हे ऍक्च्युअली पीडब्ल्यूडी मेथड आहे. त्याला आपण पीडब्ल्यूडी मेथड पण म्हणतो, कारण की डिपार्टमेंट मध्ये हाच मेथड यूज करतो फॉर कॅल्क्युलेटिंग क्वांटिटीज ऑफ आयटम्स ऑफ वर्क, पर्टिक्युलर आयटम्स ऑफ वर्क. बट सेंटर लाईन मेथड मध्ये कसं आहे? सेंटर लाईन साठी एक पर्टिक्युलर रेक्टँग्युलर, स्क्वेअर, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल तरच आपण कॅल्क्युलेट करू शकतो व्यवस्थित, किंवा त्याच्यामध्ये चान्सेस ऑफ एरर जे की क्वांटिटीज मध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, हे अप्रॉक्सिमेट साठी आपण जे सेंटर लाईन मेथड यूज करतो, बट अॅक्युरेट रिझल्ट आपल्याला कोणत्या मेथड मधून भेटतात? दॅट इज लॉंग वॉल शॉर्ट. त्याला पीडब्ल्यूडी मेथड पण म्हणू शकतो, और त्याला अजून एक नाव आहे मित्रांनो, दॅट इज आउट टू आउट और इन टू इन मेथड. ठीक आहे.
आउट और इन मेथड. ओके, तर हा प्रॉब्लेम मी कशाने सॉल्व्ह करणार, फर्स्ट मेथड तुम्हाला एक्सप्लेन करणार, दॅट इज सेंटर लाईन मेथड. मग दोन्ही मेथड मध्ये कॉमन प्लान दिसणार, दॅट इज सेंटर लाईन प्लान. दोन्ही मेथडला कोणते प्लान दिसणार तुम्हाला, सेंटर लाईन प्लान. त्याच्यामधूनच आपण फॉर्म्युलेस फॉर्म करणार आहेत फॉर कॅल्क्युलेटिंग पर्टिक्युलर आयटम्स ऑफ वर्क. आणि आयटम्स ऑफ वर्क मी लिस्ट डाऊन केलेला आहे. अजून एकदा सांगतो कोणत्या कोणत्या विचारू शकतात, एक्सकॅव्हेशन, पीसीसी, यूसीआर, डीपीसी, ब्रिक वर्क, फ्लोरिंग. ठीक आहे, ब्रिक वर्क, फ्लोरिंग आणि लास्टली तुम्हाला आरसीसी स्लॅब विचारू शकतो एक्झाम. ओके, तर आपण वन बाय वन याला डिस्कशन करू. आता सेंटर लाईन साठी, सेंटर लाईन मेथड साठी तुम्हाला पहिले कोणता प्लान लागतो, दॅट इज सेंटर लाईन प्लान. सेंटर लाईन प्लान. ओके, सेंटर लाईन प्लान. आणि ते कसं कॅल्क्युलेट हे ड्रॉ करायचं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं दोन रूम्स आहेत मित्रांनो. हे 3 मीटर बाय 4 मीटर आणि हा पण 3 मीटर बाय 4 मीटरचा प्लान असेल. आणि तुम्हाला क्रॉस सेक्शन मधून, ठीक आहे, तर वॉलच्या क्रॉस सेक्शन मधून समजा आपण पास केला एक पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन, त्याच्यामध्ये सगळे आयटम्स दिसतात. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय काय दिसायला तुम्हाला, पीसीसी, यूसीआर, ब्रिक वर्क, त्याच्यानंतर तुम्हाला इथं लिंटिल दिलेलं आहे. ओके, लिंटिल दिलं. नेक्स्ट आहे आरसी स्लॅब दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात वेन यू आर पासिंग पर्टिक्युलर सेक्शन फ्रॉम विच विच कॉम्पोनंट, दॅट इज वॉल कॉम्पोनंट. ओके, चलो. तर ह्याच्यामध्ये ह्या क्वेश्चन मध्ये मित्रांनो किती दिलंय, ब्रिकचं थिकनेस किती दिलंय मित्रांनो, ब्रिक वर्कचा किंवा वॉलचा थिकनेस किती दिलंय, 300 mm. ठीक आहे, तर त्याला मीटर मध्ये आपण किती कन्सिडर करतो, वॉल थिकनेसला मित्रांनो 300 mm आहे. सगळ्यांना माहित आहे, डिवायडेड बाय 1000 केलं तर हे मीटर मध्ये निघाल 0.3 मीटर. ओके, तर पर्टिक्युलरली सगळ्या हॉरिझॉन्टल आणि हे लॉंगिट्युडिनल आणि ट्रान्सफर्स लेंथला तुम्ही काय ऍड करता, हे जे स्टार्टिंगचं राहते ते हॉरिझॉन्टल राहील आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स राहील. ठीक आहे, तर पर्टिक्युलर डायमेन्शन हे 3 मीटरचं आहे, 4 मीटरचं आहे, हे पण 3 मीटर 4 मीटर आणि त्याच्या पॅरलल लेंथ जे आहे ते सेम राहणार. लक्षात आलं, पॅरलल लेंथ जे राहणार ते सेम राहील. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो काय करतो आपण, सगळ्या डायमेन्शन्स मध्ये जेवढे काय डायमेन्शन दिसतात तुम्हाला, त्या डायमेन्शन्स मध्ये आपण वॉल थिकनेसेस ऍड करतात. आणि ऍड केल्यानंतर आपण जे लाईन डायग्राम काढतो त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, सेंटर लाईन. काय म्हणतो त्याला, सेंटर लाईन प्लान म्हणतो. लक्षात आलं का, सेंटर लाईन प्लान म्हणतो आपण. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात आले पाहिजे. तर याच्यामध्ये काय ऍडिशन करतो, दॅट इज 0.3 मीटर वॉल थिकनेस सगळ्या डायमेन्शन्स मध्ये ऍड करतो. समजा मी 3 मध्ये 0.3 ऍड केला तर 3.3, तर इथं पण 3.3, इथं किती येणार 4.3, इथं 3.3, इथं 3.3 आणि इथं 3.3. आणि हेच तुमचा प्लान झाला कशाचं, सेंटर लाईन. लक्षात आलं, आता सेंटर लाईन प्लान. तर तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो, पर्टिक्युलर तुम्हाला आयटम लेंथ कॅल्क्युलेट करायचा असेल, आयटम लेंथ कॅल्क्युलेट करायचा असेल, कोणतेही राहू दे, आता आरसीसी, एक्सकॅव्हेशन वगैरे सगळे येतील, जेवढे आयटम्स होईल त्याचा आपल्याला लेंथ पर्टिक्युलर कॅल्क्युलेट करायचा असेल, तर तुम्हाला टोटल सेंटर लाईन लेंथ मायनस 1/2 इंटू नंबर ऑफ जंक्शन्स इंटू विड्थ ऑफ आयटम हे तुम्हाला फॉर्म्युला फॉर्म करावं लागेल किंवा यूज करावं लागेल. आता इथं टीसीएल कसं फाइंड आउट करायचं, टीसीएल ला काय म्हणतो मित्रांनो, टोटल सेंटर लाईन लेंथ. टोटल सेंटर लाईन लेंथ, लक्षात आलं, टोटल सेंटर लाईन लेंथ आपण म्हणतो. ओके, तर हे कसं फॉर्म करायचंय, सगळ्या जे लेंथ दिसतात हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सगळ्यांचे ऍडिशन करायचे. आता मला कॉमन बघा, कॉमन डायमेन्शन किती दिसतात, हे 3.3 चा 4 आहेत का, इथं मी काय करतो 4 टाइम्स ऑफ 3.3 प्लस त्याच्यानंतर 4.3 चा किती आहे, 4.3 चा हे पण वॉल जे आहे ते कितीचा राहणार आहे, 4.3 च राहील. करेक्ट आहे, तर 4.3 च्या डायमेन्शनच्या 3 आहेत व्हॅल्यूज.
ओके. तर मी हा असा टोटल लेंथ कॅल्क्युलेट करणार आणि हा लेंथ अप्रॉक्सिमेटली किंवा ऍक्युरेटली किती येणार ते व्हॅल्यू 4 × 3.3 प्लस 3 × 4.3. तर हे व्हॅल्यू येणार मित्रांनो दॅट इज 26.1 मीटर. 26.1 मीटर. लक्षात आलं आता कसं फाइंड आउट करायचं आहे. TCL दॅट इज टोटल सेंट्रल लाईन लेंथ. सगळ्या वॉल वॉलला किंवा ह्या डायमेन्शन्सला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मध्ये आपण काय ऍडिशन करतो, वॉल थिकनेसेस ऍड करतो आणि सगळ्यांचं सम तुम्हाला काय देणार आहे इथं, टोटल सेंटर लाईन लेंथ देणार आहे. ठीक आहे. आणि कॉमन असेल तर तुम्ही इथं मल्टिपल्स यूज करा. इथं 4 आणि 3 यूज केलाय म्हणजे 4 टाइम्स ऑफ 3.3 लेंथ आहे आणि 3 टाइम्स ऑफ 4.3 लेंथ आहे. सगळ्यांचं जे सम येईल ते तुमचं TCL राहणार आहे. दॅट इज टोटल सेंटर लाईन लेंथ. आता हे काय भानगड आहे, नंबर ऑफ जंक्शन्स. तुम्हाला नंबर ऑफ टी जंक्शन्स याच्यामध्ये काय मेजर करायचे. तर इथं मित्रांनो लक्षात ठेवा, हा टी दिसतो का रे इथं, इथे एक टी आहे, इथं पण एक टी आहे. ठीक आहे. तर त्याला किती जंक्शन मेजर म्हणजे किती जंक्शन त्याला काउंट करायचे. एक टी जंक्शन 1 आहे, इथं टी जंक्शन 2 म्हणजे 1 + 2 दोन टीज आहेत. तर इथं नंबर ऑफ जंक्शन्स किती येणार, 2 जंक्शन्स येणार. किती येणार, 2 जंक्शन्स येणार आहे. तर कसं करायचं इथं 26.1 - 1/2 इंटू हे काय तुमचा नंबर ऑफ जंक्शन दॅट इज 2 आणि विड्थ ऑफ आयटम समजा मी इथं बी कन्सिडर केलं. तर हे दोन कॅन्सल होईल. मग 26.1 - बी हा तुमचा लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला झालाय. लक्षात आलं. ठीक आहे. तर एल इक्वल्स टू 26.1 - बी हा तुमचा फॉर्म्युला झाला फॉर कॅल्क्युलेटिंग लेंथ ऑफ पर्टिक्युलर आयटम. विड्थ तर माहित होईल, विड्थ या क्रॉस सेक्शन्स मधून माहित होईल. विड्थ म्हणजे काय, हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स. पर्टिक्युलर वर्कचा हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स तुम्हाला मेजर करून घ्यायचा आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केला तर तुम्हाला लेंथ भेटल. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो पर्टिक्युलरली दोन डायमेन्शन्स तुम्हाला भेटतात, एक बीचा आणि डेप्थचा. डेप्थ म्हणजे काय, आपण हाईट मध्ये मेजर करतो, कारण की आपल्याला मेजरमेंट शीट भरून घ्यायचे. मेजरमेंट शीट रिक्वायर्ड फॉर कॅल्क्युलेटिंग टोटल क्वांटिटीज ऑफ पर्टिक्युलर वर्क, हे पर्टिक्युलर प्रोजेक्ट. लक्षात आलं. इथपर्यंत काय डाऊट आहे का रे, इथपर्यंत काय डाऊट आहे का. सेंटर लाईन मेथड समजलं का. तर पर्टिक्युलरली सेंटर लाईन मेथड मध्ये आपल्याला सेंटर लाईन प्लॅन पाहिजे, तरच आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात आलं. इथपर्यंत काय डाऊट, चला इथपर्यंत काय डाऊट आहे का. चला आता आपण एक प्रॉब्लेम घेऊ. आता त्या प्रॉब्लेम मधून आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. लक्षात आलं. चलो. तर एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, जे की MSBTचाच आहे. आपल्याला क्वांटिटीज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. कशा कशाच्या, एक्सकॅव्हेशन. मी सगळ्याच क्वांटिटीज ह्या प्लॅनसाठी कॅल्क्युलेट करून देतो. बट हा जो व्हिडिओ आहे लेंदी होईल, त्याच्यामुळे मी 2 ते 3 पार्ट मध्ये हा जे व्हिडिओ आहे त्याला डिवाइड करून घेतो, जेणेकरून तुम्हाला पण सोपं जाईल व्ह्यू करण्यासाठी आणि अंडरस्टँडिंग साठी. तर ह्या केसमध्ये मी एक्सकॅव्हेशन, PCC आणि UCR ह्या 3 क्वांटिटीज काढणार आहे. पार्ट 1 व्हिडिओ मध्ये किती क्वांटिटीज फॉर कॅल्क्युलेटिंग दॅट इज क्वांटिटीज ऑफ आयटम ऑफ वर्क, त्याच्यामध्ये 3 क्वांटिटीज कॅल्क्युलेट करणार, एक्सकॅव्हेशन, PCC आणि UCR. लक्षात आलं. चलो. तर अशा तुम्हाला मेजरमेंट शीट ड्रॉ करून घ्यायचंय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो फर्स्ट याच्यामध्ये काय राहते, सिरियल नंबर, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन राहील रे. ठीक आहे. डिस्क्रिप्शन राहील. नेक्स्ट काय राहणार, नंबर्स राहील, लेंथ राहील, विड्थ राहील, त्याच्यानंतर हाईट. आणि इथं तुम्हाला मित्रांनो क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटी तुम्हाला घ्यावं लागेल. दॅट इज क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटी, हे रिक्वायरमेंट आहे.
ओके. तर मेजरमेंट शीट मध्ये काय काय दिसणार तुम्हाला? सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन, नंबर्स, ते किती नंबर्स आहेत त्याच्यामध्ये, किती आपण वर्क करतो पर्टिक्युलर आयटम साठी. त्याच्यानंतर लेंथ, विड्थ, हाईट आणि क्वांटिटीज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. आता एकच फुटिंग आहे तर एकच नंबर येईल सगळ्यांच्या मध्ये. बट जेव्हा लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड शिकतो तिथं नंबर्स विल बी इन्क्रीज. कसं काय? कारण की तिथं पर्टिक्युलर वॉल्स कन्सिडर करतो ऍज अ लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल. लक्षात आलं? चल. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट मी काय म्हणलो होतो, वर्क कोणतं काय कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन. ओके. त्याच्यानंतर सेकंड येईल तुमचा पीसीसी आणि थर्ड येईल तुमचा युसीआर. ओके. युसीआर एवढे क्वांटिटीज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता बट या प्लॅन मध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, दॅट इज टीसीएल फाइंड आउट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर टीसीएल फाइंड आउट करून घ्यायचं. मी सेपरेटली एक प्लॅन काढणार आहे. ओके. असं डिवाइड करून घेतो या पर्टिक्युलर रूम्स, कारण की सेम त्याच फॉर्मेशनचे आहेत प्लॅन. ओके. तर बघा किती रूम्स आहेत, 1 आणि 2. त्याचे डायमेन्शन 4 मीटर बाय 4.5, 3 मीटर बाय 4.5. ओके. 4 बाय 3 4.5 आणि 3 मीटर बाय 4.5. 4 मीटर बाय 4.5 आणि इथं 3 मीटर बाय 4.5. ओके. तर मी काय म्हणलो होतो, पहिले काय ड्रॉ करून घ्यायचंय सोल्युशन मध्ये, सेंटर लाईन प्लॅन. सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करून घ्यायचंय. आणि ते कसं ड्रॉ करणार आहे, सगळ्या डायमेन्शन, सगळं जे लेंथ आणि विड्थ जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करावं लागेल, वॉल थिकनेसेस ऍड करावं लागेल. तर इथं पण वॉल थिकनेसेस मित्रांनो किती आहे, 0.3च आहे. बरोबर आहे, जे की एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसणार आहे का इथं 0.3. 300 आहे, तर ते मीटर मध्ये किती घ्यायची, त्याला 0.3 घ्यायचं आहे. तर हा लेंथ येईल तुमचा 4.3चा. हा पण लेंथ 4.3चा, कारण की हॉरिझॉन्टल 4 आणि व्हर्टिकल किंवा ह्याला लेंथ आणि विड्थ मध्ये कन्सिडर केला तर लेंथ जे आहे ते 4.3 अकॉर्डिंग टू सेंटर लाईन प्लॅन. आणि हे 4.3 कारण की त्याचं पॅरलली डायमेन्शन आपण काढून घेतलेलं आहे. तर इथं 3.3, इथं 3.3, हे 4.8 येईल, कारण की 4.5 मध्ये 0.3 ऍड केला तर 4.8 येईल. हे पण 4.8. ठीक आहे. 4.8 मीटर आणि हे 4.8 मीटर. बाकी हे रूम साइजेस काढून घ्यायचे तुम्हाला. फक्त काय दिसणार इथं, सेंटर लाईन डायमेन्शन दिसणार आहेत. लक्षात आलं? ओके. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं टीसीएल. टीसीएल चा अर्थ काय, टोटल सेंटर लाईन लेंथ. तर कॉमन डायमेन्शनचे किती आहेत रे, कॉमन डायमेन्शनच्या 4.3च्या किती नंबर्स आहेत, लेंथ दॅट इज 2. बघा 4.3 4.3. त्याच्यानंतर 2 टाइम्स ऑफ 3.3 प्लस आता 3 टाइम्स ऑफ 4.8. हे तुमचं टोटल सेंटर लाईन लेंथ निघल आफ्टर समिंग ऑल द डायमेन्शन्स. 2 टाइम्स ऑफ 4.3 प्लस 2 टाइम्स ऑफ 3.3 प्लस 3 टाइम्स ऑफ 4.8. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो, दॅट इज 29.6 मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगितला होता आयटम लेंथ, पर्टिक्युलर आयटम लेंथ. आणि त्याचा फॉर्म्युला काय राहणार, टीसीएल म्हणजे टोटल सेंटर लाईन मायनस 2 टाइम्स ऑफ नंबर ऑफ जंक्शन्स इंटू विड्थ ऑफ आयटम, पर्टिक्युलर आयटम. मग इथं टीसीएल 29.6. आता टी जंक्शन किती आहेत, टी जंक्शन किती आहेत बघा, दिसते का इथं टी जंक्शन, एक हे टी फॉर्मेशन होतो आणि इथं एक टी फॉर्मेशन होतो.
ठीक आहे. म्हणजे डिडक्शन ऑफ वॉल फॉर टी जंक्शन किती राहणार, पर्टिक्युलरली जंक्शन मेजर करायचे तिथं टी जंक्शन दॅट इज 1 आणि 2, इथं -1/2 टाइम्स ऑफ काय करावं लागेल रे, इथं 2 टी जंक्शन्स आहेत इंटू 2 करा आणि विड्थ ऑफ आयटम ऍज इट इज ठेवायचं आहे. 29.6 मायनस हे 2 गेट कॅन्सल, म्हणजे इथं मायनस बी करावं लागेल. हा झाला तुमचा आयटम लेंथ इन टर्म्स ऑफ विड्थ, इन टर्म्स ऑफ विड्थ. ओके, चलो आता कॅल्क्युलेशन्स करूत आपण एक्सकॅव्हेशन वर्क. ठीक आहे. तर लेंथ कसं काढायचं, अकॉर्डिंग टू सेंटर लाईन मेथड यूज करायचं, मेन्शन करून घ्यायचं सेंटर लाईन मेथडनी. लेंथ किती येणार, 29.1 बरोबर का, सॉरी 29.6 आहे. हा 29.6 आहे बरोबर. 29.6 मायनस विड्थ. आता मित्रांनो इथं विड्थ जे आहे ते किती कन्सिडर करायचं रे, जेवढं पीसीचं विड्थ राहील तेवढं तुमचं एक्सकॅव्हेशनचं विड्थ राहील. लक्षात ठेवा वर्ड काय सांगायला, जेवढं पीसीचं विड्थ तेवढंच एक्सकॅव्हेशनचं विड्थ राहणार आहे. लक्षात आलं. चल, तर इथं 29.6 मायनस विड्थ किती होता, डायग्राम मध्ये बघा व्यवस्थित. विड्थ आहे 1200, मग हे मीटर मध्ये किती होईल रे, 1200 डिवायडेड बाय 1000 करावं लागेल, म्हणजे 1.2 मीटर. लक्षात आलं, 1.2 मीटर. तर हे 1.2 कॅल्क्युलेट करा किती येईल. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 28.4 मीटर. नंबर्स किती आहेत, एकच आहे. एका क्वांटिटीसाठी एक पर्टिक्युलर आपल्याला एकच सेक्शन दिलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण एक्सकॅव्हेशन एकच कन्सिडर करतो. तिथं नंबर्स किती घ्यायचे, 1 दॅट इज 0 1 करायचं. आणि त्याच्यानंतर लेंथ किती काढला आपण, 28.4, विड्थ किती आहे 1.2. आता हाईट किती आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथं भरपूर स्टुडंट्स मिस्टेक करतात, हाईट कुठपर्यंत घेतात त्यांनी, त्या पूर्ण युसीआर पर्यंत घेतात. तर तिथपर्यंत घ्यायचं नाही मित्रांनो, तुम्हाला किती हाईट घ्यायची आहे, एक मिनिट मी पेन चेंज करतो. तर इथून ते इथपर्यंत हाईट घ्यायचंय तुम्हाला, दॅट इज ग्राउंड लेवल टू द बिनीथ ऑफ द पीसीसी, म्हणजे काय सॉफ्ट किंवा बॉटम सरफेस ऑफ द पीसीसी पर्यंतचा हाईट तुम्हाला कन्सिडर करून घ्यायचं. तर ते कसं करणार आहे रे, हे सगळ्यांचं सम करावं लागेल. इथं 250 आहे, 250 प्लस 800 ते राहील तुमचं 1050, प्लस हे तुमचं व्हॅल्यू 150 आहे, तर 1050 प्लस 150 ते 1200 व्हॅल्यू येणार. एकदा चेक करून घ्या व्यवस्थित हाईट. ठीक आहे, तर हाईट किती आलं 1200. ठीक आहे, तर हाईट किती घ्यायचं इथं 1200. 1200 म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय घेतो, मीटर मध्ये 1.2 मीटर. तर ह्या डायमेन्शन सगळ्या मित्रांनो मीटर मध्ये येतात, हे सगळ्या व्हॅल्यूज कशामध्ये आहेत, मीटर मध्ये. तर क्वांटिटी कशामध्ये निघाल, मोड ऑफ मेजरमेंट सगळ्यांना माहित असेल एक्सकॅव्हेशनचं मीटर क्यूब राहतं. तर या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा. या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला काय करायच्या आहेत, मल्टिप्लाय करून घ्यायचंय, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो. 28.4 इंटू 1.2 इंटू 1.2, टोटल क्वांटिटी 40.896 मीटर क्यूब. ह्याच्यामध्ये डिडक्शन्स नाहीत. डिडक्शन्स कधी येईल, जेव्हा तुमचे वॉल म्हणजे सुपर स्ट्रक्चर्स मध्ये डिडक्शन्स राहतात. फॉर एक्झाम्पल बिग क्वांटिटी काढताना डिडक्शन्स राहणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यू ऍज इट इज राहील, दॅट इज टोटल क्वांटिटी मध्ये. ऍज देर इज नो डिडक्शन, तर क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटीचा अमाऊंट सेमच राहतो. लक्षात आलं. चलो आता पीसीसीचं एक्सकॅव्हेशन आणि पीसीसी मध्ये काही चेंज होईल का, कारण की विड्थ चेंज होणार नाही, ऍज इट इज राहील. 1.2 म्हणजे याची किंमत किती येईल 28.4 मीटर. नंबर्स किती आहेत, एकच आहेत 28.4. त्याच्यानंतर 1.2 विड्थ आहे. आणि बट इथं चेंज काय दिसणार तुम्हाला, बेस हाईट थिकनेस चेंज दिसणार. किती आहे बेड 150, किती आहे 150. आता 150 ला मीटर मध्ये किती घेतो आपण, तेच 0.15.
तर इथं मल्टिप्लिकेशन करा 28.4 इंटू 1.2 इंटू 0.15. टोटल क्वांटिटी किती येईल हे पीसीचा दॅट इज 5.112 म्हणजे हे 5.112. याच्यामध्ये पण नो डिडक्शन्स राहणार कशामध्ये कोणत्या वर्क मध्ये पीसीसी मध्ये. आता युसीआर सगळ्यात महत्वाचं तर युसीआर ची क्वांटिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता युसीआर किती स्टेप्स मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे किती स्टेप मध्ये 3 स्टेप मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. एक आहे त्याचं व्हॅल्यू जे की विड्थ आणि हाईट चेंज होणार लेंथ चेंज होणार सॉरी विड्थ चेंज झालं तर लेंथ ऑटोमॅटिकली चेंज होणार बट तुम्हाला स्टेप वाईज तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे कोणत्या क्वांटिटीसाठी युसीआर साठी. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप तुम्हाला दिसणार आहे इथं व्हॅल्यू दॅट इज 700 विड्थ आणि नेक्स्ट आहे 500 चा विड्थ आहे आणि त्याचे डेप्थ तुम्हाला कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेशन्स मध्ये घ्यायचे आहे. ओके. तर इथं स्टेप 1 करतो. तर लेंथ किती निघल 29.6 मायनस विड्थ. आता विड्थ स्टेप 1 साठी आत्ताच म्हणलो 700 आहे बरोबर का रे. ते बघा 700 आहे का विड्थ. फर्स्ट स्टेप साठी 700 आहे सेकंड स्टेप साठी 500 आहे. ओके. चल तर इथं 700 म्हणजे 0.7 येईल मीटर मध्ये आणि हे व्हॅल्यू तुम्हाला 28.9 व्हॅल्यू येणार आफ्टर कॅल्क्युलेशन. आणि स्टेप 2 साठी लेंथ किती येईल रे 29.5 मायनस विड्थ 29.6 मायनस विड्थ ऑफ आयटम दॅट इज 0.5 कारण की सेकंड स्टेप मध्ये विड्थ किती होता 0.5. बघा ना कन्फ्युजन करून घेऊ नका. हॉरिझॉन्टल डायमेन्शन जे की आपल्याला सेक्शन मध्ये भेटतात ते ऍज अ विड्थ म्हणून कन्सिडर करतो. तर फर्स्ट स्टेप मध्ये 700 आहे सेकंड स्टेप मध्ये बी ची किंमत 500 आहे. बट त्या एम मध्ये घ्यायची नाही तुम्हाला मीटर मध्ये घ्यायची आणि लेंथच्या फॉर्म्युला मध्ये टाकून मला कोणता व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे लेंथ. आता इथं हाईट किती आहे रे हाईट किती आहे 800 फर्स्ट स्टेप साठी आणि सेकंड स्टेप साठी 650 हाईट दिसणार तुम्हाला. ओके. तर बघा ह्याची किंमत येईल 29.1 मीटर. व्हॅल्यूज फिलअप करून घ्या. इथं मी काय करतोय एक लाईन ड्रॉ करून घेतो. ओके. एक लाईन ड्रॉ करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला. ओके. शुअर. तर क्वांटिटी एकच आहे याच्यामध्ये पण एकच आहे. लेंथ किती आला रे 28.9 याच्यामध्ये किती आहे 29.1. विड्थ किती आहे 0.7 याच्यामध्ये 0.5. हाईट आपण कन्सिडर केला तर फर्स्ट स्टेप साठी हाईट किती आलं दॅट इज 800 आणि सेकंड साठी 650. बघा बघा रे हा जे आहे ना इथून ते इथपर्यंत आहे ना हाईट म्हणतो फर्स्ट स्टेप साठी किती येते व्हॅल्यू 800 आणि सेकंड स्टेप इथून ते इथपर्यंत मेजर करतो इज 400 प्लस 250 दॅट इज 650. तर इथं व्हॅल्यू आहे ना 0.8 आणि हे 0.65. त्याची क्वांटिटी कॅल्क्युलेट करा 29.28.9 इंटू 0.7 इंटू 0.8. तर याची क्वांटिटी येईल मित्रांनो 16.184 आणि त्याच्यानंतर 29.1 इंटू 0.5 इंटू 0.65 तर याची क्वांटिटी आली 9.46. तर या दोघांचं ऍडिशन करून टोटल क्वांटिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे दॅट इज 16.184 प्लस 9.46. तर याची क्वांटिटी मित्रांनो युसीआर ची टोटल क्वांटिटी 25.64 मीटर क्यूब किंवा याला आपण CUM क्यूब म्हणून यूज करू शकतो. तर इथं पण व्हॅल्यूज क्वांटिटीजचे युनिट्स टाकून घ्यायचे. ओके. टोटल व्हॅल्यू जे आहे युसीआर मध्ये किती आलेलं आहे दॅट इज 25.64. ठीक आहे. आय होप सो हा तुम्हाला तिन्ही क्वांटिटीज मध्ये डाऊट नसायला पाहिजे.
समजा डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकून ते डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता. तर आपले किती क्वांटिटी झालेत? एक्सकॅव्हेशन, पीसीसी आणि युसीआर. नेक्स्ट याच्यामध्ये डीपीसी आणि ब्रिक वर्क जे की व्यवस्थित आपण करून घेऊ, त्याला सॉल्व्ह करून घेऊ. त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्टुडंट्सला कन्फ्युजन राहतात, ते कन्फ्युजन आपण दूर करून घेऊ. तर फर्स्ट मेथड आहे सेंटर लाईन मेथड. त्याच्यामध्ये 3 पार्ट मध्ये व्हिडिओ येणार, ते व्यवस्थित बघायचं आणि त्याला बाकीच्या क्वेश्चन्स मध्ये इम्प्लिमेंट करून घ्यायचं. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द डिमांड हे व्हिडिओज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपण ह्या व्हिडिओला इथं वाइंड अप करू. थँक्यू.